मुरगुड येथील खंडणी प्रकरणी 4थ्याही आरोपीला अटक। मुरगुड येथील कृष्णा दाभोळे यांच्यावर अॅट्रॉसिटी व पोक्सोचा गुन्हा मागे घेऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्या दोघा मुलांकडून 15 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी ऋषिकेश महादेव धेंडे राहणार संभाजीनगर कोल्हापूर या 4थ्या आरोपीला देखील मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे। या अटक केलेल्या चौघाही आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत टाकण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत। तर या प्रकरणातील आरोपी तेजपाल कांबळे याने त्याच्या मित्राला दिलेले 4 लाख रुपयेही पोलिसांनी आज जप्त केले। मुरगुडातील कृष्णा ज्ञानू दाभोळे हे सध्या अॅट्रॉसिटी व पोक्सो गुन्ह्यामध्ये सब जेल कोल्हापूर येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। दाभोळे यांच्यावर अॅट्रॉसिटी व पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच प्रकरण मिटवण्यासाठी ऋषिकेश धेंडे राहणार संभाजीनगर कोल्हापूर, तेजपाल युवराज कांबळे, सौरभ दिनकर कांबळे, प्रकाश शंकर यादव यांनी वेळोवेळी जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करत समक्ष व फोनद्वारे 15 लाख रुपयांची खंडणी दिली। प्रकरण कायमचे मिटवण्यासाठी आणखी 35 लाख रुपयांची मागणी केली व धमकी दिली। या प्रकरणी योगेश कृष्णा दाभोळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये कालच गुन्हा नोंद झाला आहे। या प्रकरणी युवराज कांबळे वय वर्ष 27 व प्रकाश शंकर यादव वय वर्ष 57 हे दोघेही राहणार पुष्पनगर तालुका भुदरगड, सौरभ दिनकर कांबळे वय वर्ष 19 राहणार जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर कोल्हापूर या तिघांना कालच अटक केली होती। आज 4था देखील आरोपी पोलिसांच्या हाती लागला। केके न्यूज साठी कागद प्रतिनिधी ओंकार पोद्दार। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।